हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरती 2025 वर फोकस करून जीएमसी छत्रपती संभाजीनगर भरती 2025 साठी जे सामान्य ज्ञानाचे अति महत्त्वाचे पीवायक्यू प्रश्न आहेत ते अति संभाव्य पीवायक्यू प्रश्न आपण अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न पहा, महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? तर पहा, महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग आहे चंपारण्य सत्याग्रह. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 चंपारण. ओके, चंपारण सत्याग्रह कधी झाला होता? तर 1917 मध्ये झाला होता आणि हा महात्मा गांधींनी भारतात केलेला पहिला सत्याग्रह होता. हा लढा कशा विरोधात होता? तर बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यात जो निळी पिकवणारे शेतकरी त्यांच्या अन्यायाविरुद्ध होता. ओके, शेतकऱ्यांवर ब्रिटिश काय करत होते? तर 3 कठीया पद्धतीने नीळ पीक घेण्याचा दबाव आणत होते आणि गांधीजींनी या शेतकऱ्यांसाठी सत्याग्रह केला आणि त्यांना न्याय मिळवून दिला. यामुळे गांधीजींचं भारतातील सार्वजनिक जीवनात प्रवेश आणि नेतृत्वाची पायाभरणी झाली. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये आहे मुळशी. मुळशी सत्याग्रह हा पुणे जिल्ह्यातील आहे आणि हा आंदोलन मुळशी धरण बांधकामासाठी झालेल्या पुनर्वसनाविरोधात आहे आणि यासाठी सेनापती बापट यांनी सत्याग्रह केला होता, हे लक्षात घ्या. त्यानंतर खेडा हे गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इसवी सन 1918 साली दुष्काळ असूनही कर वसुली होत असल्याने सत्याग्रह केला होता. ओके, आणि बारडोली सत्याग्रह कधी झाला होता? 1928. आणि इथून एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, म्हणजे विचारतातच, VIMP आहे. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होतं? ओके, तर बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व हे केलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांनी, हे लक्षात घ्या. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा, ही जी तुमची एक्झाम आहे ती कशा लेवलची आहे? तर ती 10th लेवल 10वी लेवलची आहे, बरोबर, SSC लेवलची आहे. मग अशाच पद्धतीने आपण तुमच्या SSC लेवल 10वी लेवल ग्रुप सी ग्रुप बी या परीक्षांवर फोकस करून आपण 1000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि यामध्ये आपण सर्व GK तुमचं कव्हर केले. त्यामध्ये तुम्हाला TCS, IBPS, स्टेटच्या एक्झाम्स आहेत, सेंट्रलच्या एक्झाम्स आहेत, या सर्व एक्झामचा डाटा आपण एक्स्ट्रॅक्ट करून हा महाप्रश्न संच बनवलेला आहे. त्यामुळे तुमच्या या परीक्षेसाठी तो महाप्रश्न संच खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि तुमच्यासाठी फक्त आणि फक्त 49 रुपये इतकी माफक फी आपण ठेवली. फक्त 49 रुपयांमध्ये तुम्हाला हा महाप्रश्न संच मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच या नंबरवर कॉन्टॅक्ट करून महाप्रश्न संच घ्या, तुम्हाला परीक्षेसाठी खूप फायद्याचा आहे. आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो, तो आपण जो सामान्य ज्ञान छत्रपती संभाजीनगर भरती 2025 म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगरसाठी जो आपण सामान्य ज्ञानाचा भाग 1 पाहिला, त्यामधील प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येणारच आहे. हा प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणारच आहे, त्यामुळे आन्सर कमेंट करा. आणि जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक इथे आय बटनवर यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, तिथे जाऊन ते व्हिडिओ पहा, परीक्षेसाठी युजफुल आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर ती रवींद्रनाथ टागोर यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर. ओके, जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला होता? 13 एप्रिल 1919. ओके, 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमधील अमृतसर येथील जालियनवाला बाग येथे ब्रिटिश ब्रिगेडियर, त्याचं नाव काय आहे? डायर, बरोबर, ब्रिगेडियर जनरल डायर याने शांततामय जमावावर अंधाधुंद गोळीबार केला आणि यामध्ये हजारो निष्पाप भारतीय मारले गेले होते मित्रांनो. आणि याच क्रूर घटनेचा देशभरातून तीव्र निषेध झाला होता. तुम्ही पाहिलेलं वाचलेलं देखील आहे. ओके, आणि याच घटनेचे व्यतीत होऊन नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी इंग्रजांनी दिलेली सर ही मानाची पदवी परत केली. हे त्यांचं ब्रिटिश सत्तेविरोधातील प्रतिकात्मक विरोधाचं रूप त्यांनी प्रकट केलं होतं. ओके, आता यांनी 1919ला परत केली, पण ब्रिटिशांनी रवींद्रनाथ टागोरांना सर ही उपाधी कधी दिली होती? हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचे चान्सेस आहेत इथून पुढे. तर ती 1915 मध्ये दिली होती, हे लक्षात घ्या. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली, तर ती झाली होती ॲलन ह्यूम यांच्या पुढाकाराने. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲलन ह्यूम. मित्रांनो, हा देखील तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा VIMP क्वेश्चन आहे. येणार म्हणजे येणारच. राष्ट्रीय काँग्रेसवर तुम्हाला एक तरी प्रश्न येणारच आहे. मग त्यामध्ये तुम्हाला स्थापना कधी झाली होती विचारतील, किंवा स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली होती हे विचारतील, किंवा अध्यक्ष कोण होते हे देखील विचारतील. ओके, त्यामुळे हे तुम्ही करणं गरजेचं आहे. मग पहा, स्थापना झाली होती ॲलन ह्यूम यांच्या पुढाकाराने. ओके, कधी झाली होती तर 28 डिसेंबरमध्ये, 28 डिसेंबर 1885 मध्ये झाली होती. ओके, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी कोणत्या ठिकाणी झाली होती हे देखील तुम्हाला विचारलं जाईल, तर ती मुंबईमध्ये झाली होती, हे लक्षात घ्या. आणि कोणाच्या पुढाकाराने? A.O. ह्यूम, त्यालाच पूर्ण नाव आहे ॲलन ऑक्टेवियन ह्यूम यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. आणि हे निवृत्त ब्रिटिश ICS अधिकारी होते, हे देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे झालं होतं स्थापना, हे लक्षात आलं. पण पुढे जाऊन तुम्हाला काय विचारतील, या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे व्योमेश चंद्र बॅनर्जी. ओके, हा प्रश्न येणारच आहे, हे लक्षात घ्या. व्योमेश चंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते, हे लक्षात घ्या. आणि ह्यूम यांना कोणी कोणी मदत केली हे देखील तुम्हाला विचारलं जाणार आहे, हे लक्षात घ्या. तर सर ह्यूम यांना सर विल्यम वेडरबर्न. ओके, त्यानंतर मी जे सांगतोय तीच नावे लक्षात घ्या. हेनरी कॉटन आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी हे. ओके, हे 3 नावे लक्षात घ्या. पण त्यांना मदत कोणी केली? सर विल्यम वेडरबर्न आणि हेनरी कॉटन यांनी मदत केली, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे पाहूया. आता ऑप्शनमध्ये बघा, लॉर्ड कर्झन, खूप महत्त्वाचं नाव आहे. लॉर्ड कर्झन यांनी काय केलं होतं? 1905ला फाळणी केली होती. कसली फाळणी? बंगालची फाळणी केली होती. तुम्हाला विचारतील बंगालची फाळणी कोणी केली, तर तुम्हाला यायला पाहिजे 1905 लॉर्ड कर्झन. ओके, त्यानंतर रॉबर्ट क्लाइव्ह, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. यांच्यामुळे इंग्रजी सत्तेचं भारतात पाया रोवला गेला. ओके, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रमुख अधिकारी आणि 1757च्या प्लासीच्या लढाईत विजय मिळवून इंग्रजी सत्ता कोणी स्थापन केली, तर रॉबर्ट क्लाइव्हने. तुम्हाला विचारतील 1757च्या प्लासीच्या लढाईचं नेतृत्व कोणी केले, तर ते आहे रॉबर्ट क्लाइव्ह. तुम्हाला विचारतील भारतात इंग्रजी सत्तेच्या पायाभरणीचा मागे कोणाचा हात आहे, तर रॉबर्ट क्लाइव्ह. म्हणजे जी प्लासीची लढाई आहे, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितले, तरी पुन्हा एकदा सांगतो, प्लासीच्या लढाईमुळे भारतात इंग्रजी सत्तेची पायाभरणी झाली. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? मित्रांनो, पर्जन्यछायेचा प्रदेश. हे बघा, आता भूगोलचा इतिहास पाहिला, आता आपण भूगोल पाहतोय. म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण जे सामान्य ज्ञान आहे तुमचा, तो आपण पॅरलली म्हणजे सर्व विषय पॅरलली, म्हणजे जिओग्राफी असो, हिस्ट्री असो, सायन्स असो, किंवा इकॉनॉमिक्स असो, किंवा पॉलिटी असो, हे सर्व विषय आपण या व्हिडिओमधून कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक विषयावर आपण प्रश्न घेणार आहे. VIMP प्रश्न आहेत फक्त, आणि PYQचा समावेश आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढे अशाच पद्धतीचे प्रश्न, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो, तर पर्जन्यछायेचा प्रदेश. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पर्जन्यछायेचा प्रदेश. सह्याद्रीच्या पाश्चात्य भागात पावसाचे प्रमाण अधिक असतं, पण जे पूर्वेकडील भाग आहे त्या सह्याद्रीच्या पर्जन्यछायेत असल्यामुळे येथे पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळेच हा भाग पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते, तर ते घेतले होते सार्वजनिक काका यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सार्वजनिक काका यांचंच नाव काय आहे? ग वा जोशी. ओके, ग वा जोशी. आता पूर्णच सांगतो, चला. गणेश वासुदेव जोशी. तुम्हाला विचारलं जाईल मित्रांनो, सार्वजनिक काका कोणाला म्हटलं जातं, तर ते गणेश वासुदेव जोशी यांना. ओके, सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी. हे नामवंत वकील होते आणि त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र गेलं होतं. ओके, आणि फडके यांच्यावर ब्रिटिशांनी देशद्रोहाचा खटला भरला होता आणि त्यांच्या बाजूने कोर्टात युक्तिवाद सार्वजनिक काका यांनी केला होता. ओके, हे लक्षात घ्या.
त्यानंतर पुढे पाहूया, पहा द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया, द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत, तर ते आहेत आर.सी. दत्त. विचारले जातात, विचारणारच आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आर.सी. दत्त. द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक आर.सी. दत्त यांनी लिहिलं. आता तुम्हाला विचारतील कधी लिहिलं, तर ते 1901 मध्ये लिहिलं, हे लक्षात घ्या. ओके. आता आर.सी. दत्त यांचं पूर्ण म्हणजे फुल फॉर्म काय आहे आर.सी.चा, तर तो आहे रोमेश चंद्र दत्त. ओके. आर.सी. दत्तचा फुल फॉर्म हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो, तर ते आहेत मॅडम भिकाजी कामा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मॅडम भिकाजी कामा. यांनी काय केलं होतं, मॅडम भिकाजी कामा यांनी 1907 मध्ये ओके भारताचा पहिल्यांदाच परदेशात झेंडा फडकवला होता. कोणत्या ठिकाणी, बर्लिन जर्मनी येथे. ओके. तर काय झालं होतं 1907 मध्ये मॅडम भिकाजी कामा यांनी पहिल्यांदाच भारताचा झेंडा परदेशात फडकवला होता आणि या झेंड्यात वंदे मातरम लिहिलं होतं व तो स्वातंत्र्य लढ्यातील पहिली प्रेरणादायी झेंडा मानला जातो. म्हणूनच यांना मॅडम भिकाजी कामांना भारताच्या झेंड्याचं जनक म्हणून ओळखलं जातं. ओके. त्यानंतर डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम तर माजी राष्ट्रपती आहेत आणि अणुशक्ती कार्यक्रमाचे शिल्पकार आहेत. बरोबर. जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले प्रधानमंत्री आहेत. बरोबर. आणि पंडिता रमाबाई या समाज सुधारक आहेत, महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या. समोरचा प्रश्न, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला, हे ग्रंथ विचारतात इतिहासातील मित्रांनो, त्यामुळे आपण ते घेतोय. तर द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ लिहिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला होता, तर 1923 मध्ये झाला होता. हे लक्षात घ्या. हा ग्रंथ त्यांचा डॉक्टर ऑफ सायन्ससाठी सादर केलेला शोध प्रबंध होता आणि यात त्यांनी भारताच्या चलन प्रणालीवर सखोल अभ्यास मांडला होता. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे पंडित नेहरू, तर यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला होता. राईट. त्यानंतर समोरचा प्रश्न, मांजरा पठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे, मांजरा पठार महाराष्ट्राच्या मराठवाडा भागात आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मराठवाडा. मांजरा पठार हे मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यांमध्ये आढळतं आणि याचा उगम बालाघाट डोंगर रांगेपासून होतो. ओके. पुढे पाहूया मित्रांनो, तुमच्यासाठी एक सूचना आहे. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर भरती 2025 साठी जर फॉर्म भरलाय GMC साठी, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी, तर ही जी एक्झाम आहे ती 10th लेवल वर आहे. बरोबर. SSC लेवलची एक्झाम आहे. मग तुमच्या SSC लेवल 10वीच्या लेवलवर फोकस करून आपण 1000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच बनवलेला आहे, जो तुमच्या या परीक्षेसाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तुमच्या परीक्षेसाठी हा एक दिशादर्शक प्रश्नसंच ठरणार आहे. त्यामुळे तो दिशादर्शक प्रश्नसंच आत्ताच घ्या आणि आपल्या अभ्यासाला वेगळी दिशा द्या. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कॉल करायचा नाही. आणि यासाठी फक्त आणि फक्त 49 रुपये इतकी माफक फी आहे आणि यासाठी 177 पेजेस आहेत. हे सर्व नोट्स तुम्हाला फक्त 49 रुपये मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच या नंबरवर कॉन्टॅक्ट करून या महाप्रश्नसंच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. आता पहा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते, VIMP प्रश्न येणार म्हणजे येणारच. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. हे अहमदनगर जिल्ह्यातील मध्ये आणि याची उंची किती आहे, तर 1646 मीटर इतकी या पर्वत शिखराची उंची. हे लक्षात घ्या. आणि एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, जे आपले शिखरे आहेत तर ते परीक्षेमध्ये विचारले जातात आणि आपण काय केलेले, जे शिखरे महत्त्वाचे आहेत त्यांचा ट्रिक लेक्चर म्हणजे ट्रिक व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि तो तुम्हाला MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये मिळणार आहे तुम्हाला. MPSC ट्रिक्स. आता ही जी आहे तो क सा मी
हसतो या ट्रिकनुसार हा आहे पहा, कळसुबाई आहे, त्यानंतर आहे साल्हेर, त्यानंतर आहे महाबळेश्वर, त्यानंतर आहे हरिश्चंद्रगड, त्यानंतर आहे सप्तशृंगी आणि त्यानंतर आहे तोरणा. तर अशा पद्धतीची ट्रिक आहे, ती तुम्ही ट्रिक MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा. आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवरच आहे, तुम्हाला त्यानुसार फायदा होणार. त्यासोबतच तुम्हाला जिओग्राफी, सायन्स, हिस्ट्री तसेच पॉलिटी या सर्व विषयाचे ट्रिक्स तिथे तुम्हाला मिळतील. परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. ओके, त्यामुळे नक्कीच त्या ट्रिक्स रेफर करा. पुढे पाहूया, खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे? पहा, चंद्रपूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ते आहे ताडोबा अंधारी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि हे राज्यातील सर्वात जुने व्याघ्र प्रकल्प. याचे क्षेत्रफळ किती आहे? 1727.59 चौरस किलोमीटर याचे क्षेत्रफळ आहे. ओके, हा प्रकल्प 1995 साली व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झाला होता आणि हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प होता, हे लक्षात घ्या. समोरचा प्रश्न पाहूया. आता बा आपण सायन्स, जिओग्राफी आणि हिस्ट्रीवर पाहिले प्रश्न. आता आपण सायन्सचे प्रश्न पाहतोय. त्यामध्ये 1953 मध्ये DNA ची प्रतिकृती कोणत्या संशोधकाने तयार केली? तर ती वॅटसन व क्रिक यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. 4 वॅटसन व क्रिक दोन्ही. ओके, 1953 मध्ये जेम्स वॅटसन, ओके, आणि कोणी फ्रान्सिस जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक या दोन शास्त्रज्ञांनी DNAचं जे डबल हेक्सल मॉडेल आहे, ओके, डबल हेलिक्स मॉडेल त्यांनी मांडलं होतं. यासाठी त्यांनी एक्सरे डिफ्रॅक्शन डेटाचा उपयोग केला होता. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, अँटी रेबीजच्या शोधाचे जनक VIMP. हा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये असतो आणि तुमच्या या परीक्षेमध्ये देखील हा प्रश्न आहे. अँटी रेबीजच्या शोधाचे जनक कोण आहेत? लुईस पाश्चर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लुई पाश्चर. ओके, लुईस पाश्चर यांनी रेबीज रोगावरील लसीचा शोध लावला आणि त्यांनी रेबीज सोबतच अँथ्रॅक्स आणि कॉलेरा यांसारख्या रोगांवर ही लसी शोधल्या. त्यामुळे त्यांना सूक्ष्म जीवशास्त्राचे जनक, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी हा देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी कोणाला म्हणतात? तर लुईस पाश्चर यांना. ओके, आणि त्यांनीच अँटी रेबीजचा शोध लावला. आपण डिटेलमध्ये पाहिलं. आता एडवर्ड जन्नर यांनी काय केलं होतं? तर स्मॉल पॉक्स, देवी या रोगावरील पहिली लस शोधली होती. कोणी? एडवर्ड जन्नर यांनी. बरोबर. त्यानंतर डॉक्टर हॅन्सन यांनी काय केलं होतं? लेप्रोसी, म्हणजेच डॉक्टर गेरहार्ड हॅन्सन यांनी कुष्ठरोगाचा शोध लावला होता. ओके, आणि अलेक्झांडर फ्लेमिंग हे देखील VIMP आहेत. खूप म्हणजे खूप VIMP. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी काय केलं होतं? पेनिसिलिनचा शोध लावला होता. येणार म्हणजे येणारच आहे मित्रांनो हे प्रश्न. ओके, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो? वाऱ्याचा वेग नॉट्समध्ये मोजला जातो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नॉट्स. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी नॉट्स या एककाचा उपयोग केला जातो आणि वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी काय वापरतात? तर त्यासाठी वापरतात ॲनिमोमीटर. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटर वापरतात. आता जूल काय आहे? हे ऊर्जेचं एकक आहे. बरोबर, एनर्जी. एम्पियर काय आहे? तर विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक. EC, इलेक्ट्रिक करंट मोजण्याचं एकक काय आहे? एम्पियर. बरोबर. आणि वॅट काय आहे? विद्युत शक्ती, इलेक्ट्रिक पॉवर मोजण्याचं एकक काय आहे? वॅट आहे. बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न, विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते आहे? विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक एम्पियर आहे. बरोबर. आत्ताच तुम्हाला सांगितलं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 एम्पियर. एम्पियर हे विद्युत प्रवाह, इलेक्ट्रिक करंट मोजण्यासाठीचं वापरलं जाणारं SI एकक आहे. SI एकक हे लक्षात घ्या. ओके, विद्युत प्रवाह मोजताना काय वापरतात? गॅल्व्हॅनोमीटर.
गॅल्व्हॅनोमीटरचा उपयोग देखील केला जातो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑक्स्ट्रॉम काय आहे तर अतिसूक्ष्म लांबीचं एकक आहे. उदाहरणार्थ अणूंचा आकार मोजायचा असेल तर ऑक्स्ट्रॉम वापरतात. ओहम पाहिला पण विद्युतरोध, ओके. इलेक्ट्रिक रेजिस्टंट, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स मोजण्यासाठी ओहम वापरतात. आणि कुलोम, कुलोम हे विद्युत आवेश म्हणजेच इलेक्ट्रिक चार्ज मोजण्याचं एकक आहे, काय, कुलोम, ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, बटाटे कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? बटाटे कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून गॅमा किरणांचा मारा करतात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गॅमा किरणे. बटाटे कांदे यांना साठवताना कोंब येऊ नये म्हणून त्यांच्यावर गॅमा किरणांचा मारा केला जातो. आणि गॅमा किरणे हे अतिशय उच्च दर्जा असलेले विद्युत चुंबकीय किरण आहेत. यामुळे भाज्यांमधील पेशींची वाढ थांबते आणि कोंब येण्याची प्रक्रिया रोखली जाते, ओके. आणि गॅमा किरणांचा वापर निर्जंतुकीकरण व कॅन्सर उपचारात देखील केला जातो, हे लक्षात घ्या. आणि गॅमा किरणांचा वेग प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो, हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, युरिया खतामध्ये नत्राचे नायट्रोजनचे प्रमाण किती असते? युरियामध्ये नायट्रोजनचे प्रमाण असते 46%. आपणास सर्वांना हे बऱ्यापैकी माहिती आहे, शेतकऱ्याची मुलं आहात सर्व. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 46%. युरिया हे सर्वाधिक वापरले जाणारे रासायनिक खत आहे. यामध्ये नत्राचे प्रमाण 46% असते. युरियाचे रासायनिक नाव काय आहे तर ते आहे कार्बामाइड, ओके. आणि युरिया तयार करण्यासाठी काय वापरतात? कार्बन डायऑक्साईड आणि अमोनिया वापरतात. आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, युरिया हे मानवाने तयार केलेलं पहिलं रासायनिक संयुग मानले जातं. आणि पीक वाढीसाठी नत्र हा अत्यावश्यक पोषक घटक असून त्यात युरिया त्याचा मोठा स्रोत आहे, हे देखील लक्षात असणं गरजेचं आहे, ओके. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? आन्सर कमेंट करायचंय. फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच हवं, ओके. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते तुम्हाला आन्सर कमेंट करून सांगायचं आहे. तुमच्यासाठीचा हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, तुमच्या छत्रपती संभाजीनगर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या भरतीवर फोकस करून आपण 10th लेवलवर SSC लेवलची 1000 वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच बनवलेला आहे, जो तुमच्या या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आत्ताच तो महाप्रश्नसंच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि फक्त 49 रुपयांमध्ये हा महाप्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या अभ्यासाला खूप मदत होणार आहे. आणि जर हा महाप्रश्न संच घेतला तुम्ही तर तुम्हाला इंग्लिश व्होकॅब्युलरीची जी आपली नोट्स आहे आणि मराठी शब्दसंग्रहावर आपण वन लायनर क्वेश्चन सेट बनवला आहे, ते दोन्ही सेट्स तुम्हाला फक्त 21 रुपयांमध्ये मिळणार आहे. म्हणजे या 3ही नोट्स तुम्हाला फक्त 70 रुपयांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या या 3 नोट्स घेऊन, ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या GMC छत्रपती संभाजीनगर भरती 2025 वर फोकस करून GMC छत्रपती संभाजीनगर भरती 2025 साठी जे सामान्य ज्ञानाचे अति महत्त्वाचे अतिसंभाव्य PYQ प्रश्न आहेत, ते सर्व PYQ प्रश्न आपण इथे अभ्यासलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण TCS पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न आपण TCS PYQ पाहिलेले आहेत. हे सर्व TCS प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.